गुड मॉर्निंग. आज मी बनवत आहे तुरीच्या शेंगा राहतात ना, दाणे, त्याची चटणी. त्याच्यामध्ये मी त्याला भाजायला टाकलं, त्याच्यामध्ये मिरची पण भाजली आणि टमाटर पण भाजलं. आज टिफिन नाही आहेत म्हणून सकाळीच डाळ पालकचा कुकर लावला आहे आणि चटणीसोबत. हे चटणी मला खूप खूप आवडते आणि टेस्टी पण बनते. आता मी याला मिक्सरमध्ये दरदरा पिसून घेणार आणि मग याला करणार फ्राय. हे भाजून झालेले आहेत, असे छान भाजावं लागते. आणि यामध्येच मी टाकेल आता थोडंसं थंड झाल्यावर नमक आणि मग त्याला पिसणार. आणि एका साईडला ठेवलेली आहे चाय. थंड व्हायचे आहे, तर आपण आता भात मांडू. ओके. तर मी चटणीला तडका मारत आहे. त्याच्यासाठी कांदा आणि कढीपत्ता टाकलेला आहे. कांदा बारीक बारीक कट केला आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे आणि हा असं दरदरा पिसलेला आहे. ही आहे सोल्याची चटणी. आता याला कढईमध्ये टाकेल, थोडासा कांदा शिजल्यावर आणि हळदी टाकेल. बस झालं. भात शिजलेला आहे, शिजलेला नाही आहे, शिजत आहे. आणि डाळ पालक कुकरमध्ये डाळ पालक बनवलेली आहे जाऊबाईंनी. आणि तुम्ही बघितलं तुरीच्या दाण्याची चटणी पण आहे. आणि आता मी पोळ्या बनवते आणि लेकरांसाठी पराठे आणि मग पूर्ण हा गॅस ओटा क्लीन करते. ठीक आहे, भेटू पोळ्या बनवल्याच्या नंतर.